मित्रांनो नमस्कार। आपण आता हा गोल्डन सीताफळाच्या बागेत आलो आहे। पाऊस चालू आहे आज पण, कालही पाऊस चालू होता, परवा पण पाऊस चालू होता, मागच्या 8 दिवसापासून पाऊस चालू आहे। आणि आपण आता हा सीताफळाचा हा आता 8 वर्षांचा प्लॉट झालेला आहे। आता हे 9वं वर्ष चालू आहे। आपण बागेमध्ये जाऊया आणि फ्लॉवरिंग वगैरे किती आलेली आहे, कसे काय वगैरे बघूया। आज मी व्हिडिओमध्ये येणार नाही कारण की मी एकटाच आहे मोबाईल, त्यामुळे आपण फक्त ब्लॉग बघूया। जबरदस्त असा माल लागलेला आहे मित्रांनो। प्रत्येक फांदीला, प्रत्येक झाडाला भरपूर फ्लावर्स आलेले आहेत, भरपूर फळं लागलेले आहेत। तुम्हाला इथे दिसतच असेल पाऊस पडताना, पाऊस सारखा चालू आहे। हे बघा, या झाडाला वरती 4-5 फळं दिसत आहेत। प्रत्येक फांदीला भरपूर असा माल लागलेला आहे। हे समोर जर बघितले तर इथे सुद्धा एवढ्या लांबचे आपल्याला दिसत आहेत। मोबाईलमध्ये झूम करून दाखवतो म्हणून। मोबाईल पण ओला होत आहे, पण आपण तेवढा फास्ट काढून घेऊ हा ब्लॉग खाली जर बघितलं मित्रांनो तर बाग एकदम स्वच्छ आहे। थोडंसं कुठे मोठे आपल्याला गवत दिसतंय। जर तुम्हाला अशीच फळबागेची लागवड करायची असेल, कुठले सीताफळ असो, किंवा तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल माझा ड्रॅगन फ्रूटचा 2 दिवसापूर्वींचा आपण काढलेला आहे तो। जर तुम्हाला अशी ड्रॅगन फ्रूटची, नारळाची, आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात। स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे 8390069058। आपण पुढे जाऊया थोडंसं। बघा मित्रांनो, हे झाड, हा झाडाचा हा मधला खोपा, प्रत्येक फांदीला 10-10, 15-15 फळं आहेत। सीताफळाचं उत्पन्न चांगलं आहे। मागचे पण माझे मागच्या वर्षाचे जे 2023चे व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही बघू शकतात। हार्वेस्टिंगचे व्हिडिओ आहेत, बाग छाटणीचे व्हिडिओ आहेत। इथे आता बघा, ते समोर जर बघितलं सीताफळ आपल्याला स्पष्ट दिसतात। आपण डायरेक्टली नेपाळ मार्केटला, भूटान मार्केटला एक्सपोर्ट करतो, दिल्ली मार्केटला आपला माल जातो इथून। पंजाब मार्केटला माल जातो आपला इथूनच। चला आपण दुसऱ्या झाडाकडे जाऊया। हे बघा मित्रांनो, भरपूर असा फ्लावर्स, सीताफळ भरपूर लागलेले आहेत। इथून जर बघितलं, हे समोर, हे इकडं असे कोपऱ्यांमध्ये बघा, हा इथे समोर बघा, झूम करतो मी। हे बघा सीताफळ मित्रांनो। मित्रांनो, मी माझा नंबर जर तुमच्याकडे सेव्ह असेल तर सेव्ह करून ठेवा, कारण की आपण वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आपण आणतोय। जसं की सप्टेंबर महिन्यामध्ये मी सप्टेंबर 2024ला मी थायलंडला जात आहे। जसं की मी काल परवा स्टेटसला ठेवलेले होते काळ्या आंब्याचे झाडं। चॉकलेटी आंबा आहे आपल्याकडे, काळा आंबा पण आहे, लाल आंबा आहे, गुलाबी आंबा आहे, पिवळा आंबा आहे परत। तर हे सर्व झाडांचे आपल्याकडे झाडं भेटतात। नारळाचे झाडं, पेरूचे झाडं, लाल पेरू आहे, गुलाबी पेरू आहे,
आपण बँकॉकला म्हणजे थायलंडमध्ये जाऊन आपण तपास पण करणार आहेत. बरेच लोक आपल्याला सांगतात का हा थायलंडचा सदाबहार जो आंबा आहे हा थायलंडचाच आहे. तर आपण स्पेशली हे आंबे बघण्यासाठी आपण थायलंडला जाणार आहोत. आणि मी थायलंडला जाताना व्हिडिओ ब्लॉग आपले राहतीलच, कारण आपला यूट्यूबला चॅनल आहे. ते आपण कुठे आहोत काय आहोत हे बघा मित्रांनो, इथे प्रत्येक फांदीला तुटून पडलाय असा माल लागलेला आहे. हे बघा, झाडांवर पाणी आहे, पाऊस चालू आहे बाहेर. तरी मी थोडासा एक सेल्फी काढतो व्हिडिओ. आता हे झाड बघा, प्रत्येक फांदीला, आता हे समोर जर बघितलं ना, प्रत्येक फांदीला माल लागलेला आहे. तुमच्या समोर दिसतं हे डायरेक्टली. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. खालीपर्यंत थेट मोठा प्लॉट आहे हा सीताफळाचा. बघा, जबरदस्त असं मोठं झाड आहे हे. मागच्या वर्षी साधारणतः 215 रुपये किलो भाव मिळाला होता या शेतकऱ्यांना. यावर्षी पण चांगलाच भाव मिळेल अशी आपण अपेक्षा करूया देवापुढे, प्रार्थना करूया देवाला, कारण ते खूप काळजी घेतात खरोखर. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे. नमस्कार, जय श्रीराम.